काही विद्यार्थ्यांनी व्हेरी गुड मस्तपैकी कविता केल्या. एरो कम्प्युटर अकॅडमी आपलं अक्षय सरांचं मार्गदर्शन खास आलं. शिका मी तुमच्याकडे, स्वप्ने होतील साकार. जरा थोडे पुढे MSBTचा पेपर गेला सोपा, सर्व प्रश्न होते, काही नाही टेन्शनचा धोका. अक्षय सरांच्या आशीर्वादाने गेला पेपर सगळा चांगला. ज्ञानाची ही वाळवी नवा आरंभ, एरो क्लासेस बनवा उत्तुंग शिखराचा शंभ. हॅलो अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. सो विद्यार्थी मित्रांनो, आज 1 जानेवारी 2025. सो या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर आपण सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टरला सुरुवात करत आहोत. So first of all, I would like to welcome you all in this Aero Computer Academy, which is the number 1 academy for diploma in Maharashtra. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आज 1 जानेवारी आपण एवढ्या लवकर का क्लासला सुरुवात केली, कारण बरेचसे कॉलेजेस असतील 5 तारखेला 6 तारखेला कॉलेज सुरू होतील, पण एवढ्या लवकर का? कारण की एक लक्षात घ्या, आपण पहिलं सेमिस्टर झालं, पहिल्या सेमिस्टरला तुम्ही इतका भयानक प्रतिसाद दिला, ठीक आहे, की जवळपास 700-750 स्टुडंट जे जॉईन झाले होते आणि त्यानंतर तुम्हाला ते पेपर सोपे गेले, जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे मला थोडासा जरा आता कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा कॉन्फिडन्स तर आहेच, पण अजून उत्साह होता, कारण की हे जे 10 दिवस होते थोडेसे जरा सुट्ट्या पडल्या, मलाही कंटाळा आला होता. आज तुम्ही मला भेटले, मला आज खरंच लिटरली जरा बरं वाटतंय. थोडेसे ऑफलाईनमधले चेहरे बघून, त्यानंतर ऑनलाईनमध्ये तुमचे मेसेज वाचून जरा आज थोडंसं जरा मला जीवात जीव आल्यासारखं वाटतंय, कुठेतरी जिवंत असल्यासारखं वाटतंय, ठीक आहे. कारण काय होतं बाळांनो, एक 10 दिवस झाले होते शिकवण्यापासून लांब होतो, मलाच कंटाळा आला होता, इरिटेट झालं होतं, असं होत होतं की कधी लेक्चर सुरू करतोय, म्हणून आज लेक्चर सुरू केलं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण काय की MSBTला सवय बाळांनो काय की धप्पा द्यायची, म्हणजे काहीतरी चालू झालं का भोकडी केल्यासारखं ते आपल्याला भोक करती. काय भोकडी केली बाळांनो तिने, तर सगळ्यात पहिले अकॅडमिक कॅलेंडर आपलं सुरू झालं, अकॅडमिक टर्म सुरू झालं 1 जानेवारीला, 17 एप्रिलला संपणार आणि 10 फेब्रुवारीला आपली पहिली क्लास टेस्ट आहे. लक्षात म्हणजे काय बाळांनो, पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगून ठेवलेलं बरं राहील की बाळांनो अभ्यासाला आत्तापासून सुरुवात करा. मागचं सेमिस्टरबद्दल बोलत बाळांनो, पाठीमागचं सेमिस्टर थोडंसं वास्ट होतं आणि टाईम पण भरपूर होता. हे सेमिस्टर पण वास्ट आहे, पण टाईम खूप कमी आहे. तुम्हीच विचार करा, आपण जूनच्या आसपास आपण क्लासेसला सुरुवात केली होती फर्स्ट सेमिस्टरला, बरोबर आहे. DT OP हे सब्जेक्ट सुरू केले ते जूनमध्ये. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर एंडिंगपर्यंत, म्हणजे जवळपास 6 महिने आपला पूर्ण कोर्स चालला. आता ह्या सेमिस्टरला तुम्हीच विचार करा, जर आपलं 1 जानेवारीला कॉलेज सुरू झालं किंवा अकॅडमिक टर्म सुरू झाली आहे आणि पहिली क्लास टेस्ट 10 ते 12 फेब्रुवारी, सेकंड क्लास टेस्ट 7 ते 9 एप्रिलमध्ये आणि जी मेन एक्झाम असणार आहे थिअरी एक्झाम बाळांनो ती 2 ते 4 मेला आहे, म्हणजे 2 ते 24 मेपर्यंत. म्हणजे याचा अर्थ आपल्या हातात दिवस किती आहेत बघा. आजचा दिवस गेला आपण असं अज्युम करू, उद्यापासून क्लासेस रेग्युलर सुरू होतील, म्हणजे ॲक्च्युअल सिलेबस सुरू होईल. सो 2 जानेवारी पासून ते 2 मेपर्यंत म्हणजे बरोबर 4 महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, 4 महिने फक्त आपल्या हातात आहेत. हे 4 महिने वाया घालू नका. आणि एक लक्षात घ्या, इतकं महत्त्वाचं सेमिस्टर आहे बाळांनो हे, कारण की ह्या सेमिस्टरला तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट येणार आहे तो म्हणजे जावा प्रोग्रामिंग. बरं, आता जावा प्रोग्रामिंगबद्दल मी बोलतोय, एवढा दिवस मला जावा प्रोग्रामिंगबद्दल काही टेन्शन नव्हतं, सिलेबस कव्हर व्हायला कशालाच टेन्शन नव्हतं. ह्या वेळेला काय काय कार्यक्रम जावामध्ये झालाय मी थोड्यानी स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवतो. मग आता एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिले की डेट्स लक्षात ठेवून घ्या. का? कारण पहिल्या सेमिस्टरला बघितलं बाळांनो आपण, वेळ आल्यानंतर अभ्यास केल्यानंतर आपल्याला तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही, मग रेकॉर्डिंग पेंडिंग पडणार, ह्या गोष्टी ह्या सेमिस्टरला करू नका. आलं लक्षात? या सेमिस्टरला पहिल्यापासून बरेच विद्यार्थी, आता कारण काय होतं मागच्या वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीच नव्हतं की क्लासेस ऑनलाईन कसे, डेमो काही माहिती नव्हतं. निम्म्याच्या वर मुलांनी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये क्लासेस जॉईन केले, काही ते पेपरच्या आधी 8-10 दिवस सुद्धा पेपरच्या आधी त्यांनी क्लासेस जॉईन केले. तर ह्या सेमिस्टरला मात्र हे उद्योग करू नका, कारण सगळ्यांना क्लासबद्दल माहिती आहे. पूर्ण महाराष्ट्रातले पुणे, त्याच्यानंतर मग जळगाव, धुळे, नाशिक, सातारा, सोलापूर, मागच्या वेळेला औरंगाबाद म्हटलं होतं, यावेळेला संभाजीनगर म्हणून, तर ह्या सगळ्या ठिकाणचे विद्यार्थी क्लासेसला ऑलरेडी डेमोला जॉईन झालेले आहेत. तर त्याच्यामुळे आता मात्र काही वेळ वाया घालवू नका. मग 5-6 तारखेला आमचं कॉलेज सुरू होईल, 6 तारखेला मग शनिवार रविवार, मग 7 तारखेला मी येते आणि 14 तारखेला हळदी कुंकवाला संक्रांतीला जाते. हे धंदे आता बंद करा, है ना. त्यातल्या त्यात आमचे विद्यार्थी मित्र म्हणजे मुलं, संक्रांतीला आम्ही पतंग उडवायला जातो, काही गरज नाही बाळांनो, ठीक आहे, तेवढ्यापुरतं तेवढं करा, पण 10 वेळा घरी जाणं टाळा. कारण की एक लक्षात घ्या, ह्या सेमिस्टरला तुम्हाला वेळ खूप कमी आहे, सिलेबस वास्ट आहे आणि सब्जेक्ट काय काय ते तुम्हाला हळूहळू मी सांगेल. मग आता या ठिकाणी पहिलं तर आपण टार्गेट ठेवलं 1 जानेवारी पासून ते 17 एप्रिल. टार्गेट तुम्हालाही माहिती बाळांनो की ज्या वेळेला क्लास टेस्ट असतात बाळांनो 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पहिली क्लास टेस्ट ती 30 मार्कांची, 30 पैकी 30, इकडं सेकंड क्लास टेस्ट 30 पैकी 30. मग आता पडतात का याच्याबद्दल तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. जे विद्यार्थी पाठीमागच्या सेमिस्टरला नवीन होते, ठीक आहे,
त्यावेळेला त्यांनी अविश्वास दाखवला असेल 30 पैकी 30 कस काय पडतील आणि 70 पैकी 70 कसे पडतील, त्यावेळेला ठीक होतं. पण आता मागच्या सेमिस्टरला 700 750 विद्यार्थ्यांनी क्लास केलेत, त्यांनी तरी आता अविश्वास दाखवू नका की हे मार्क पडणं शक्य आहे का, तर हे मार्क बऱ्याच विद्यार्थ्यांना पडतात. मग 30 पैकी 30, पण होतं काय, आपल्याला एका सब्जेक्टला किंवा 2 सब्जेक्टला आउट ऑफ मार्क नको आहेत, आपल्याला सगळ्या सब्जेक्टला 70 आउट ऑफ 70 आणि 30 पैकी 30 मार्क पडले पाहिजेत. कारण की एक लक्षात घ्या बाळांनो, ठीक आहे. आता तुम्ही काय करा, चॅट बॉक्समध्ये काय टाकू नका, लेक्चर झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो, ठीक आहे. कारण की काय होईल बाळांनो, आता मला तिकडं चॅट बॉक्सकडे बघता येणार नाही, पहिले ऐकून घ्या काय सांगतोय काय नाही, मग नंतर आपण डिस्कस करू. आता एक लक्षात घ्या की ह्या सेमिस्टरचा आणि फर्स्ट सेमिस्टरचा जो काही रिझल्ट असेल त्याच्यावर थर्ड इयरचं ओरल प्रॅक्टिकल डिपेंड आहे. थर्ड इयरला बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं, इवन सेकंड इयरला पण झालं असेल की सेकंड इयरला सुद्धा काय झालं असेल की सर मला आणि माझ्या मैत्रिणीला थेरीला सेम मार्क आहेत, पण तरी ती माझ्यापेक्षा पर्सेंटेजनी पुढे आहेत का, कारण तिला ओरल प्रॅक्टिकलला चांगले मार्क आहेत. तिला ओरल प्रॅक्टिकलला चांगले मार्क का, कारण मे बी तिला फर्स्ट इयरला चांगले मार्क असतील, नाही तर 10वीला असतील. आता तुमचा जो सेकंड इयरचा रिझल्ट लागेल त्याच्यावर थर्ड इयरचे मार्क डिपेंड आहेत. आणि डिग्रीला ॲडमिशन घेताना सगळ्यात महत्त्वाचं वर्ष म्हणजे थर्ड इयर. मग थर्ड इयरला ओरल प्रॅक्टिकल तुम्हीच विचार करा बाळांनो, थर्ड इयरला गेल्यानंतर जे सब्जेक्ट आहेत, तुम्ही सेकंड इयरला जर आउट ऑफ मार्क पाडताय तर थर्ड इयरला तुम्हाला आउट ऑफ पडणारच आहेत. मग सगळ्यांना जर मार्क सेम पडतायत 65 ते 70च्या दरम्यान 70 पैकी असे मार्क पडतायत, मग काही 96 97ला जातात, 98ला जातात, काही 92 93ला अडकतात. मग हा फरक का, तर त्यांना ओरल प्रॅक्टिकलला मार्क कमी पडलेत. मग हे ओरल प्रॅक्टिकलचे जे मार्क्स आहेत हे कशावर डिपेंड आहे, तर तुमच्या प्रिव्हियस परफॉर्मन्स. म्हणून ह्या सेमिस्टरला व्यवस्थित लक्ष द्या. मी थर्ड इयरला गेल्यानंतर क्लास सुरू करतो, मग असं आता ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारखे तुम्ही लहान राहिलेले नाहीत, ठीक आहे. मी तुम्हाला अजिबात बोलणार नाही, क्लास लावा, जॉईन करा, तर तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात, ठीक आहे. चलो, मग आता याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम सांगितली बाळांनो 18 ते 28 एप्रिलला, फायनल एक्झाम 2 मे. हे एक आपलं 2 टार्गेट लक्षात ठेवा. एक म्हणजे आपलं शॉर्ट टर्म गोल 10 ते 12 फेब्रुवारी आणि 7 ते 9 एप्रिल, ठीक आहे. म्हणजे आजपासून 1 मंथ, ठीक आहे, आणि जवळपास 9 डेज, 1 मंथ आणि 9 डेजवर आपली पहिली क्लास टेस्ट आहे. मग तुम्हीच विचार करा, एवढ्या लवकर क्लास टेस्ट आहे, मग आपल्याला अभ्यास कसे सुरू करावा लागेल. 7 तारखेला 8 तारखेला 9 तारखेला जर अभ्यास सुरू केला तर जमल का, किंवा मकर संक्रांतीला पतंग उडून झाले, सगळीकडे हळदी कुंकू वाटून तिळगुळ वाटून झाल्यानंतर अभ्यास केला तर आपल्याला जमन का. मग ते फक्त संक्रांतीला तिळगुळ गोड लागतात आणि मग रिझल्ट खराब लागला का मग संक्रांतीची किंक्रांत होती. तर ह्या उद्योग मात्र तुम्ही ह्या सेमिस्टरला करू नका, ठीक आहे. चलो, मग आता याच्यामध्ये बाळांनो लक्षात घ्या, आता हे सगळं तर काय सांगितलं मी तुम्हाला, आपला अकॅडमिक कॅलेंडर सांगितलं. मग ह्या सेमिस्टरला सर सब्जेक्ट कोणते कोणते आहेत, कोणत्या सब्जेक्टकडे मला फोकस करायची गरज आहे, कोणत्या सब्जेक्टकडे मी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, तर ह्या गोष्टी आपण थोड्याशा बघूयात. मग आता ज्या वेळेला प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस इन्व्हेंट झाल्या किंवा ज्या वेळेला आपलं कम्प्युटर सिस्टीम इन्व्हेंट झाली, आपण थोडंसं रिवाईज करू, जे C++ मध्ये बघितलं की ज्या वेळेला कम्प्युटर्स इन्व्हेंट झाले त्यावेळेला जी लँग्वेज तयार झाली ती लँग्वेज कोणती, बोला. व्हेरी गुड, पटपट बोला, नाही तर मी डोक्यात दगड घालीन. सगळ्यात पहिली जी लँग्वेज इन्व्हेंट झाली दॅट इज नथिंग बट मशीन लँग्वेज. या मशीन लँग्वेजला अजून एक नाव होतं बाळांनो, बायनरी लँग्वेज. अजून एक नाव काय होतं, बायनरी लँग्वेज. बायनरी लँग्वेज म्हणजे कोणती बाळांनो, 0 1 1 0 1 1 0 0. याचा अर्थ काय मलाही माहिती नाही, कळलं. 0 1 म्हणजे सर तुम्ही छान दिसता, नाही आहे मला माहिती, पण असंच आपण अज्युम करू की याचा अर्थ असा आहे, सर तुम्ही छान दिसता, लईच भांगार दिसता, तब्येत लईच वाढली तुमची, तुम्हाला टक्कल पडलं, काही अर्थ असेल मला माहिती का, कारण बायनरी लँग्वेज माणसाला कळतच नाही. ही लँग्वेज कोणाला कळतीये, ही मशीनला कळतीये. मग ज्या वेळेला कम्प्युटर्स इन्व्हेंट झाले त्यावेळेला सगळ्यात पहिली लँग्वेज जी इन्व्हेंट झाली ती जी मशीनला अंडरस्टँड व्हायची ती लँग्वेज म्हणजे कोणती बाळांनो, बायनरी लँग्वेज. मग ह्या लँग्वेजमध्ये जर आपल्याला आता प्रोग्रामिंग करायला लावलं असतं तर मग मे बी आपण डिप्लोमा सोडून दिला असता. मग त्यांनी पण विचार केला आणि आपण पण विचार केला, जसं जसं कम्प्युटर इव्हॉल्व्ह होत गेले तशा नवीन नवीन लँग्वेज इन्व्हेंट व्हायला लागल्या. मग मशीन लँग्वेजच्या नंतर जी बायनरी फॉर्मॅटमध्ये होती त्यानंतर थोडीफार ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमधली लँग्वेज आली आणि त्या लँग्वेजला नाव दिलं गेलं असेंब्ली लँग्वेज. नेक्स्ट लँग्वेज कोणती होती बाळांनो, असेंब्ली लँग्वेज. मग ही जी असेंब्ली लँग्वेज होती बाळांनो, या असेंब्ली लँग्वेजमध्ये सिंपल इंग्लिश वर्डमध्ये इन्स्ट्रक्शन होत्या. फॉर एक्झाम्पल असं दिलेलं आहे, ॲड AL, BL. AL, BL. आता AL आणि BL हे रजिस्टर्स आहेत. रजिस्टर म्हणजे काय नंतर बघूयात.
मग हे दोन रजिस्टर ऍड करा, त्याची व्हॅल्यू AL नावाच्या रजिस्टरमध्ये स्टोअर करा, किंवा मूव BH, 06H, मग 06H हा कंटेंट BH नावाच्या रजिस्टरमध्ये मूव्ह करा. अशा टाईपच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स होत्या सिंबल, हे तुम्हाला वर्ड कळत आहेत. ऍड म्हणजे ऍड करा, मूव्ह म्हणजे शिफ्ट करा, हे तुम्हाला बेसिक तर कळतंय. त्याच्यानंतर मग अजून इन्स्ट्रक्शन होत्या सब, त्याच्यानंतर मल म्हणजे मल्टिप्लाय करा, DIV म्हणजे डिव्हाइड करा. सो या सिंपल इंग्लिश वर्ड मधल्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील तर अशा इन्स्ट्रक्शन वापरून एक प्रोग्रामिंग लँग्वेज आली आणि ती म्हणजे असेंब्ली लँग्वेज. मग या असेंब्ली लँग्वेजचं एक्झाम्पल म्हणजे आपल्याला ती शिकायची या सेमिस्टरला, आणि या असेंब्ली लँग्वेजवर जो सब्जेक्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कोणता, मायक्रो प्रोसेसर. मग जो मायक्रो प्रोसेसर नावाचा सब्जेक्ट आहे बाळांनो आपल्याला, ज्याचं MIC हे नाव आहे, या सेमिस्टरला आपल्याला तो सब्जेक्ट घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 8086 हा मायक्रो प्रोसेसर आपल्याला स्टडी करायचा आहे. लक्षात घ्या, 8086 नावाचा एक मायक्रो प्रोसेसर आहे. या मायक्रो प्रोसेसरला आपल्याला स्टडी करायचं आहे. मग मायक्रो प्रोसेसर या सब्जेक्टमध्ये जी लँग्वेज वापरली जाणार आहे ती लँग्वेज म्हणजे कोणती बाळांनो, असेंब्ली लँग्वेज. आणि यासाठी आपल्याला एक कंपायलर लागणार आहे किंवा असेंबलर लागणार आहे, ज्याचं नाव आहे टॅझम. टॅझम नावाचा असेंबलर आपल्याला या सेमिस्टरमध्ये या मायक्रो प्रोसेसर नावाच्या सब्जेक्टमध्ये यूज करायचा आहे. लक्षात घ्या, हा इतका इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. जर हा सब्जेक्ट तुम्हाला प्रॉपर कळला, मी सगळ्या डिपार्टमेंटबद्दल बोलतो, फक्त आता सध्या सब्जेक्ट कोणते कोणते ते ऐकून घ्या एकदा. मग ज्या वेळेला मी ह्या सब्जेक्ट बोलतो हा इतका सिंपल सब्जेक्ट आहे बाळांनो, जर कळला आणि जर इंटरेस्ट आला तर ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक 70 आउट ऑफ 70 मार्क्स पडतात. याच्या आधी पडलेत का? जर पडले नसते तर मी बोललो असतो का साधा हिशोबे. सी बद्दल पण बोललो होतो, DSU OP बद्दल पण बोललो होतो. DSU ला नवीन क्लास सुरू करायच्या आधी मुलं म्हटले होते कुठं पण त्यात 70 येड लागलंय का, आणि रिझल्ट लागल्यावर दंदन मेसेज आउट ऑफ पडतील. सो मायक्रो प्रोसेसर सब्जेक्ट 70 आउट ऑफ 70 मार्क्स पडतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑलरेडी पडलेले आहेत. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. पण एक लक्षात घ्या, या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट येणं गरजेचं आहे. उगीच टाइमपास म्हणून शिकायला घेतला, हा एक डायग्रॅम काढली आणि इथं रजिस्टर असतात आणि इथं ALU असतो आणि मग ह्याचं बस इंटरफेस युनिट असतं, एक्झिक्युशन युनिट असतं. कशाचं काम मला काय माहित नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की BIU मध्ये असं असतं, एक्झिक्युशन युनिटमध्ये असं असतं, इन्स्ट्रक्शन कशी एक्झिक्यूट ते नाही माहिती आम्हाला, फ्लॅग रजिस्टर काय असतात ते नाही माहिती. म्हणजे लक्षात घ्या, मी कोणाला दोष देत नाही किंवा काही म्हणत नाही, पण मायक्रो प्रोसेसर हा सब्जेक्ट अशाच फॅकल्टीने शिकवा की ज्याचा त्याच्यामध्ये हँड आहे. कारण की हा सब्जेक्टमध्ये बाळांनो लक्षात घ्या, प्रोग्राम याचे सिंपल आहेत. ऍड, मल, DIV हे अशा इन्स्ट्रक्शन्स वापरायच्यात. पण त्या इन्स्ट्रक्शन यूज होताना, तो प्रोग्राम एक्झिक्यूट होताना कसा एक्झिक्यूट होतो, 2 नंबर ऍड केल्यानंतर त्याची कॅरी ज्या वेळेला जनरेट होती तर ती कॅरी कुठं बघायची, तो कॅरी फ्लॅग कसा चेक करायचा, त्याचा रिझल्ट नक्की कोणत्या रजिस्टरमध्ये स्टोअर केलाय, त्याचा रिझल्ट कसा बघायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामध्ये बघायच्यात, या मायक्रो प्रोसेसरमध्ये. ऑनलाईन ओके, चलो मशीन लँग्वेज. ओके, आन्सर दिलं तुम्ही, गुड. मग आता या ठिकाणी बाळांनो समजून घ्या की उगीच टाइमपास म्हणून हा सब्जेक्ट करून इतका इंटरेस्टिंग आहे बाळांनो. ह्याचे पहिले 2 लेक्चर जर व्यवस्थित तुम्ही केले, 2च लेक्चर सांगतोय मी, कारण पहिल्या लेक्चरमध्ये मला थोडेसे त्याचे फीचर्स सांगायचे आणि एका लेक्चरमध्ये मला 8086 मायक्रो प्रोसेसरचं आर्किटेक्चर एक्सप्लेन करायचं आहे. हे 2 किंवा 3 लेक्चर जर तुम्हाला व्यवस्थित कळले तर तुम्हाला मायक्रो प्रोसेसर अवघड जाणार नाही. पण फक्त 4 मार्काचा क्वेश्चन आहे हा, आणि मग काय असती वर मेमरी, खाली BIU, एक्झिक्युशन युनिट आणि फक्त डायग्राम रट्टा आणली, त्याला अर्थ नाही. एकूण एका इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन कसं होतं हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल, त्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला इंटरेस्ट येईल त्यावेळेला तो सब्जेक्ट सोपा जाईल. कारण पुढं काय नाही बाळांनो, याच्या पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला आर्किटेक्चर बघायचं आहे, पाईपलाईनिंग म्हणजे काय, सेगमेंटेशन म्हणजे काय, हे कन्सेप्ट बघायचे. ज्यावेळेला तुम्ही सेकंड युनिटमध्ये जाता, डिरेक्टिव्स कोणत्या त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. ज्यावेळेला पुढच्या युनिटमध्ये जाता, इन्स्ट्रक्शन सेट आहेत, कोणत्या इन्स्ट्रक्शन्स, अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन्स आहेत, लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स आहेत, या सगळ्या इन्स्ट्रक्शनचा सेट बघायचा आहे. आणि 3 युनिट परफेक्ट कळले, 4थ्या युनिटला ज्या वेळेला ॲक्च्युअल प्रोग्राम सुरू होतात, मी लिटरली सांगतो आणि खरं सांगतो, मला तुम्हाला प्रोग्राम सांगत बसायची गरज पडत नाही. एकदा मी तुम्हाला फक्त म्हटलं की असा मला प्रोग्राम करायचा आहे, हा सिनारिओ तुम्ही मला सांगा, तुम्ही ते इन्स्ट्रक्शन सांगायला सुरुवात करता. इतकं मायक्रो प्रोसेसर प्रॉपर कळलं पाहिजे. लक्षात घ्या, आणि मायक्रो प्रोसेसरचे प्रोग्राम फक्त पाठ करून जमणार नाही,
ठीक आहे, ते तर मी रट्टा हाणून घेणारच आहे, त्यात काही वादच नाहीये, पण मेन त्याचा कन्सेप्ट कळला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, नोट्सच्या पलीकडचा एकही प्रोग्राम येणार नाही. आता हे मी डोकं फोडून पहिल्या सेमिस्टरला पण सांगत होतो, पण त्यावेळेला पण काही काही वाटलं की हां आलं तर काय करायचं, असं तसं, मग त्याच्या नादात घेतली काशी. जेवढ्या नोट्स दिल्यात त्या नोट्सच्या पलीकडे काही डोकं लावू नका. त्याच्या पलीकडे एकही क्वेश्चन मायक्रो प्रोसेसर 8086चा तुम्हाला पेपरला, फायनल पेपरला पडणार नाही, लक्षात ठेवा. मागच्या वेळेला DTM होता, DTM मध्ये डिजिटल टेक्निक्स अँड मायक्रो होता IT वाल्यांना. त्यावेळेला मायक्रोचे काही काही युनिट, काही काही पॉईंट्स वेगळे होते, पण हा 8086 मायक्रो प्रोसेसर इतका परफेक्ट करायचा की याच्यात 70 आउट ऑफ 70 पडलेच पाहिजेत. कारण याचे इन्स्ट्रक्शन, याचे प्रोग्राम, या एकूण एक गोष्टी, त्याचं आर्किटेक्चर, म्हणजे पार आपण बेसिक पासून सुरुवात करणार. तुम्ही म्हणता सर एवढं बेसिक का? याच्यामध्ये आपण सुरुवात करताना हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम पासून सुरू करणार आहे. DT मध्ये जी हेक्साडेसिमल, ती सुद्धा आपल्याला या लेक्चरमध्ये सुरुवातीला घ्यायची, कारण बेस पक्का झाला मग पुढे मायक्रो प्रोसेसरला प्रॉब्लेम येत. मग ज्यावेळेला या असेंब्ली लँग्वेज आल्या, याच्या पुढच्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज होत्या बाळांनो, सगळ्यात पहिले मशीन लँग्वेज प्रोग्रामिंग, मग असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग, थर्ड लँग्वेज आल्या कोणत्या? बोला चला, हां बोला पटपट. थर्ड लँग्वेज कोणती होती बाळांनो? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आणि ह्या प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं सगळ्यात फेमस एक्झाम्पल म्हणजे कोणतं बाळांनो? आपलं तर सी प्रोग्रामिंग. सो ही सी प्रोग्रामिंग आपण ऑलरेडी सेकंड सेमिस्टरमध्येच बघितलेली, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही डिस्कस करत नाही. पण हिचा प्रॉब्लेम काय? ही रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही. मग ह्याच्या पुढची लँग्वेज आणली बाळांनो, फोर्थ लँग्वेज, दॅट इज नथिंग बट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, OOP. मग ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या अंडर आपण कोणत्या कोणत्या बघितल्या लँग्वेज? एक म्हणजे बघितली C++, जी मागच्या सेमिस्टरला आपल्याला हा सब्जेक्टच होता बाळांनो, OOP, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युझिंग C++. सो C++ आपली बऱ्यापैकी परफेक्ट झाली. तुम्हालाही माहिती की C++ कशी शिकवली गेली आणि तुम्हाला ती किती प्रमाणात कळली, कारण इतके क्वेश्चन्स परफेक्ट होते बाळांना, त्याचे कन्सेप्टच तुमचे एवढे क्लिअर झालेत. आणि जरी नसतील, कारण की C++ परफेक्ट असेल तर जावाला प्रॉब्लेम येत नाही. पण जरी तुमच्या C++चे परफेक्ट म्हणजे कंप्लीट नसतील तुमचे, काही काहींनी लेट क्लास लावले, काही काहींनी निम्मे क्लास केले, आणि मग नंतर त्यांना वाटलं आता कसं काय करायचं, आणि टाइमपास करून ह्याच्या नादात वाटोळं करून घेतलं, असेही काही विद्यार्थी आहेत. या सेमला तरी ते उद्योग करू नका. मग या C++ नंतर आपल्याला ह्या सेमिस्टरसाठी जी लँग्वेज बघायची, दॅट इज नथिंग बट जावा प्रोग्रामिंग. खूप महत्वाची लँग्वेज आहे बाळांनो, कारण की OOP मधली C++ बेसिक आहे, पण जावा ही त्यातल्या त्यात खूप सेक्युअर लँग्वेज आहे. आणि एकदा तुम्हाला जावा लँग्वेजचे सिंटॅक्स वगैरे कळले, पुढं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कारण की जावा नंतर पुढच्या सेमिस्टरला मे बी तुम्हाला ॲडव्हान्स जावा पण येऊ शकतो. त्याच्यानंतर मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सो ही लँग्वेज इतकी महत्त्वाची बाळांना, आणि किती वास्ट हे तुम्हाला मी थोड्या वेळाने तुम्हाला प्रूफ करून दाखवतो की मी जावाला वास्ट का म्हणतोय. ते पण के स्कीम मधल्या. आय स्कीम मध्ये जावाचा सिलेबस छोटा होता, पण के स्कीम मध्ये जावाचा सिलेबस इतका वास्ट केलाय की तुम्हाला मी दाखवून देतो की किती वास्ट आहे, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागेल. मग या जावाबद्दल मी काय एवढी तळतळ करतोय, लक्षात घ्या. हे दोन सब्जेक्ट इतके महत्त्वाचे, मायक्रो प्रोसेसर आणि दुसरा म्हणजे जावा प्रोग्रामिंग. याच्यामध्ये अजून एक प्रोग्रामिंग येते बाळांनो, दॅट इज नथिंग बट पायथन प्रोग्रामिंग. या सेमिस्टरला तुम्हाला ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे पायथन प्रोग्रामिंग. सो मायक्रो प्रोसेसर, जावा आणि पायथन ह्या 3 प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपल्याला ह्या सेमिस्टरमध्ये व्यवस्थित बघायच्या. मग हे झाल्यानंतर अजून कोणता सब्जेक्ट आपल्याला आहे का सर? तर हे झाल्यानंतर अजून एक आपल्याला सब्जेक्ट येणार आहे, कम्प्युटरवाल्यांसाठी सांगतोय, दॅट इज नथिंग बट डेटा कम्युनिकेशन. सब्जेक्ट कोणते कोणते झाले बघा. एक म्हणजे जावा प्रोग्रामिंग झालाय, एक म्हणजे मायक्रो प्रोसेसर झालाय, ठीक आहे, एक म्हणजे तुमचा पायथन प्रोग्रामिंग झालाय, आणि अजून एक सब्जेक्ट आहे बाळांनो, डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क. मग या सब्जेक्टमध्ये काय बघा, लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण कम्युनिकेशन करतो, कम्युनिकेशन म्हणजे काय की कुठलेही दोन डिव्हाइसेस, या दोन डिव्हाइसेसला एकमेकांबरोबर कम्युनिकेट करायचं आहे. म्हणजे नॉर्मल विचार करा, मला तुम्हाला मेसेज सेंड करायचा आहे व्हॉट्सॲपला. मग जर मला तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज सेंड करायचा आहे तर त्यासाठी आपले दोन डिव्हाइस एकमेकांना कनेक्ट पाहिजेत. मग आपले दोन डिव्हाइस एकमेकांना कनेक्ट कशा थ्रू आहे, तर नेटवर्क थ्रू आहे. मग हे नेटवर्किंग कसं असतं, त्याच्यामधून आपला मेसेज फॉरवर्ड कसा होतो, पॅकेट कसं फॉरवर्ड केलं जातं, IP ॲड्रेस म्हणजे काय असतो, म्हणजे नक्की त्या मी जर सेंड करणार तर मी सेंडर झालो, तुमच्याकडे पॅकेट येणार तुमचं डेस्टिनेशन झालं. मग त्या डेस्टिनेशनचा IP ॲड्रेस कसा असणार, IP ॲड्रेसचे टाईप कोणते, IP व्हर्जन 4 झाला, IP व्हर्जन 6 झाला,
प्रोटोकॉल म्हणजे काय, सेंडर म्हणजे काय, रिसिव्हर म्हणजे काय, टोपोलॉजी म्हणजे काय, हे सगळे सब्जेक्ट म्हणजे आपल्या सेंडिंग डिव्हाइसकडून आपल्या सेंडरकडून जर एखादं पॅकेट मी पाठवलं तर ते रिसिव्हरला येईपर्यंत काय काय ऑपरेशन परफॉर्म केले जातात, या दोघांमधलं कम्युनिकेशन कसं केलं जातं, या दोघांमधलं नेटवर्किंग कसं केलं जातं, हे आपल्याला बघायचं आहे. डेटा कम्युनिकेशन आणि कम्प्युटर नेटवर्क. हे झाल्यानंतर IT वाल्यांना अजून एक सब्जेक्ट आहे. IT वाल्यांना मायक्रो प्रोसेसर मागच्याच सेमिस्टरला होता. या सेमिस्टरला त्यांना इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणून एक सब्जेक्ट आहे. मग या इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये काय काय बाळांनो, तर ह्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटी नावाच्या सब्जेक्टमध्ये की कुठलाही डेटा सिक्युअर कसा करायचा, कोणत्या कोणत्या टाईपचे अटॅक आहेत, आपण सिलेबस कॉपी थोड्या वेळाने बघू. अटॅक कोणते, पॅसिव्ह अटॅक म्हणजे काय, ॲक्टिव्ह अटॅक म्हणजे काय, डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक म्हणजे काय, पिगी बॅकिंग काय असतं, फायरवॉल काय कन्सेप्ट आहेत. सो थोडक्यात आपला डेटा सेंडरकडून सेंड झाल्यानंतर रिसिव्हरला जाईपर्यंत तो सिक्युअर कसा राहायला पाहिजे. तर हा सगळा कन्सेप्ट कशामध्ये असणार आहे बाळांनो, आपल्याला या इन्फॉर्मेशन सिक्युरिटी नावाच्या ह्याच्यामध्ये. सो एक लक्षात घ्या, MSBTला असं वाटतंय की के स्कीमचे विद्यार्थी म्हणजे खूप हुशार आहेत. नो डाऊट ते 100% हुशार आहेत. पण हुशार म्हणता 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 सब्जेक्ट असे टाकायला लागलेत त्याच्यामध्ये की थोडेसे जड जाण्यासारखे सब्जेक्ट आहेत. पण त्या सब्जेक्टला आपल्याला सिंपल बनवायचं आहे. तो सब्जेक्ट आपल्याला परफेक्ट आलाच पाहिजे. कारण तुम्हीच विचार करा, जावा प्रोग्रामिंग ज्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित येईल बाळांनो, हा JPR ज्यावेळेला येईल त्यावेळेला पुढच्या सेमिस्टरला जर ॲडव्हान्स जावा आला, क्लायंट साईड स्क्रिप्टिंग आला, PHP आला, तर मग हे सब्जेक्ट आपल्याला सोपे जातील. पण मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय करावं लागेल बाळांनो, तुम्हाला हा जो बेस आहे, हा बेस मात्र तुम्हाला काय करावं लागेल, 100% परफेक्ट करावं लागेल. थोडंसं आपण जावाबद्दल डिस्कस करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जावा प्रोग्रामिंगचा बाळांनो करंट सिलेबस आहे. हा के स्कीमचा सिलेबस आहे. आता के स्कीमच्या सिलेबसमध्ये सब्जेक्ट जर आपल्या हे जर बघितले, युनिट बघितले, तर पहिलं युनिट आहे बेसिक सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्ट इन जावा, ज्याच्यामध्ये जावाचे फीचर बघायचे आहेत, क्लास कसा क्रिएट करणार, ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार, टोकन, डेटा टाईप, ह्या सगळ्या कन्सेप्ट. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्यांनी कन्स्ट्रक्टर, मेथड टाईप्स, कन्स्ट्रक्टर हे सगळं ॲड केलं आहे. आता हा जो सिलेबस आहे हा जावा प्रोग्रामिंगचा आय स्कीमचा सिलेबस होता बाळांनो. मग या आय स्कीमच्या सिलेबसनुसार जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर बघा, हे बेसिक जावा सिंटॅक्स कन्स्ट्रक्ट हे तर आहेतच, पण त्याचबरोबर एक कन्स्ट्रक्टर, व्हिजिबिलिटी मोड, सेकंड युनिट जे होतं म्हणजे आय स्कीममधलं पहिलं आणि दुसरं युनिट कंबाईन केलं आणि के स्कीममध्ये फक्त पहिल्याच युनिटमध्ये टाकलं. त्याच्यानंतर आय स्कीममधलं पुढचं युनिट होतं बाळांनो इनहेरिटन्स, एक्सेप्शन हँडलिंग, त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये होतं बाळांनो मल्टी थ्रेडिंग, हे सगळे कन्सेप्ट होते. हे डायरेक्ट आपल्याला सेकंड युनिटमध्ये टाकलेत. इंटरफेस, इनहेरिटन्स, पॅकेज, त्याचबरोबर एक्सेप्शन हँडलिंग, हे सगळं तुम्हाला सेकंड आणि थर्ड युनिटमध्ये कव्हर केलं. मग एवढ्यावर भागले नाही बाळांनो. आता हा आय स्कीमचा 5व्या सेमिस्टरचा कशाचा सिलेबस आहे, हा ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंगचा. ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंगचे जे काही टॉपिक्स होते ते सुद्धा तुम्हाला यावेळेला जावामध्ये टाकलेत बाळांनो. व्यवस्थित लक्ष द्या. बघा, ॲडव्हान्स जावामध्ये इथं तुम्हाला दिसत असेल बघा, या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट विंडोईंग टूलकिट AWT नावाचं पॅकेज आहे. त्याच्यानंतर अजून कोणतं आहे बाळांनो, स्विंग हा कन्सेप्ट आहे. अजून एक कन्सेप्ट कोणता आहे, इव्हेंट हँडलिंग. ठीक आहे. आणि आता आपला सिलेबस बघू. आपल्या सिलेबसमध्ये तुम्हाला दिसेल इथं इव्हेंट हँडलिंग युझिंग AWT आणि स्विंग, म्हणजे ॲडव्हान्स जावामधले 3 युनिट घेतलेत बाळांनो. तिन्हीच्या तिन्ही युनिट टाकून तुम्हाला कशामध्ये टाकलेत, या युनिट नंबर 4 मध्ये. अजून युनिट नंबर 5 काय दिलंय बघा, बेसिक नेटवर्किंग प्रोग्रामिंग. बेसिक नेटवर्क प्रोग्रामिंग म्हणजे TCP/IP क्लायंट, URL वगैरे, हे सुद्धा ॲडव्हान्स जावामध्ये बघायला मिळेल बघा. TCP/IP URL म्हणजे हे जे नेटवर्किंग बेसिक होतं ते सुद्धा त्याच्यात टाकले. अजून बघा, इंटरॅक्टिंग विथ द डेटाबेस, JDBC, ODBC, हे ॲडव्हान्स जावामधलं 5वं युनिट होतं बाळांनो. हे सुद्धा तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये टाकले. इथं जर दिसत असेल तुम्हाला बघा, इथं JDBC, ODBC हे सुद्धा टाकले. म्हणजे थोडक्यात जावा प्रोग्रामिंगचे 3 युनिट आय स्कीम मधले, लक्षात घ्या, 3 म्हणण्यापेक्षा 4 युनिट आय स्कीम मधले जावा प्रोग्रामिंगचे 4 युनिट आणि ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंगचे 3 किंवा 4 युनिट, हा एवढा सगळा मोठा सिलेबस घेतलाय. आणि तो सिलेबस तुम्हाला कशामध्ये टाकलाय बाळांनो, या के स्कीमच्या एकाच सब्जेक्टमध्ये टाकलाय. त्याचं नाव आहे जावा प्रोग्रामिंग. सो एवढी तळतळ करायचं कारण हेच आहे बाळांनो, की जर हा सब्जेक्ट परफेक्ट झाला नाही तर पुढं आपल्याला प्रॉब्लेम्स येतील.
आणि ह्या सब्जेक्टला आपल्याला वेळ लागेल. तुम्हीच विचार करा, हा सब्जेक्ट मोठा आहे बाळांनो, या सब्जेक्टला आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. कारण की आय स्कीम मधला जावा आणि ॲडव्हान्स जावा यांचे टोटल 3 आणि 4 7 युनिट मिळून तुमचे जावा प्रोग्रामिंगचे 6 बनवलेत. आणि ते पण छोटे छोटे युनिट नाही बाळांनो, मोठे मोठे युनिट आहेत. सो त्याच्यामुळे आपल्याला वेळ कमी मिळणार. त्याच्यामुळे ह्या सेमिस्टरला बाळांनो मला जास्त वेळ डेमो देता येणार नाही. कारण की पाठीमागच्या वर्षी काय झालं, DTEचे डेमो आपले भरपूर दिवस चालले. का बरं? कारण की आपल्याकडे वेळ भरपूर होता. आता 10 जानेवारीला आपल्याला क्लासेस सुरू करायचे. 10 जानेवारीला आपल्याला ॲक्च्युअल बॅच सुरू करायची आहे. सो 2 तारखेपासून 9 तारखेपर्यंत 7 दिवस तुमचे डेमो असतील. त्याच्यामध्ये एक 4-5 दिवस मी तुमचे जावाचे लेक्चर कंडक्ट करेल. 3 दिवस तुम्हाला मायक्रो प्रोसेसरचे देईल. आता मायक्रो प्रोसेसर तुम्हाला 2 ते 3 दिवसातच तुम्हाला कळून चुकल की शिकवणं कसं आहे काय. आणि तुम्हाला काही मला परत परत सांगायची गरज नाही. जे फर्स्ट सेमिस्टरला होते किंवा फर्स्ट इयरपासून आलेत त्यांना तर काही वेगळं सांगायची गरज नाही. मग या ठिकाणी मायक्रो प्रोसेसर बाळांनो, मायक्रो प्रोसेसर हा सब्जेक्ट परत सांगते मी तुम्हाला, इतका महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आणि याच्यामध्ये 70 आउट ऑफ 70 मार्क्स हे पडतात म्हणजे पडतात. अजिबात टेन्शन घेऊ नका. पण एवढंच आहे बाळांनो, सोनारानीच कान टोचले पाहिजेत. ज्याला मायक्रो प्रोसेसर परफेक्ट येतं त्यांनीच तो सब्जेक्ट कंडक्ट करावा. उगीच कोणीतरी काहीतरी करतंय बाळांनो, काय की मायक्रो प्रोसेसरचा सब्जेक्ट घेतो आम्ही का, तर आम्हाला मायक्रो प्रोसेसर घ्यावाच लागेल. मायक्रो नाही घेतलं तर आमच्याकडे पुरं जावाला नाही यायचे. मग घ्यायचं म्हणून घ्यायचा आणि मग त्या पोरांचं नुकसान. हे मात्र उद्योगधंदे अशा ठिकाणी करून उपयोग होणार नाही. कळलं? या 2 सब्जेक्टमध्ये परफेक्शन आलंच पाहिजे. तिसरा सब्जेक्ट DCN, डेटा कम्युनिकेशन आणि कम्प्युटर नेटवर्क बाळांनो. हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट सुद्धा वास्ट आहे बाळांनो. या सब्जेक्टमध्ये सुद्धा काय काय बघायचं बघा, लक्षात घ्या. या सब्जेक्टमध्ये डेटा कम्युनिकेशनचे फंडामेंटल काय काय जे मी तुम्हाला सांगितलं. आपण लॅन म्हणजे काय, वॅन म्हणजे काय, मॅन म्हणजे काय, कम्युनिकेशनचे मोड कोणते कोणते, प्रोटोकॉल म्हणजे काय. त्याच्यानंतर सेकंड युनिटमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर ट्रान्समिशन मीडिया कोणता आहे. ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय बाळांनो, की ज्यावेळेला आपण डेटा ट्रान्समिट करणार, सेंडरकडून डेटा सेंड झाला, रिसिव्हरकडे तो रिसीव्ह झाला. मग सेंडर टू रिसिव्हर या दोघांमध्ये मीडियम कोणतं आहे. मग काही काही ठिकाणी गायडेड मीडियम असेल किंवा काही काही ठिकाणी अनगायडेड मीडियम आहे. गायडेड मीडियम म्हणजे वायरच्या फॉर्ममधलं मीडियम. अनगायडेड मीडियम म्हणजे तुमच्या रेडिओ वेव्ह झाल्या किंवा तुमचं वायफाय झालं, सॅटेलाईट झालं, हे अनगायडेड ट्रान्समिशन मीडिया आहे. अजून एरर डिटेक्शन आणि करेक्शन म्हणजे जर मला डेटा सेंड करायचा आहे तर सेंड केल्यानंतर मी जो डेटा सेंड केलाय तोच रिसिव्हरकडे पोहोचतोय का. जर तो पोहोचत नसेल तर त्याच्यात काय एरर आलाय, तो करेक्ट कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला या 3rd युनिटमध्ये बघायच्यात. 4th युनिट तुमचं असणार आहे बाळांनो, ज्याच्यामध्ये आपल्याला नेटवर्क कम्युनिकेशन मॉडेल बघायचे. आता हे युनिट मोठं आहे बाळांनो. आता अजून एक लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही 3rd इयरला जाता त्यावेळेला इलेक्टिव्ह सब्जेक्ट येतो. आणि काही काही कॉलेजवाले ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क हा एकच इलेक्टिव्ह सब्जेक्ट घ्यायला भाग पडतात. कारण की फॅकल्टी नसतो. काही काही म्हणतात CSS घेतलं तरी चालेल. पण मागच्या वर्षी बऱ्याच कॉलेजेस मी बघितलं की ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क हा सब्जेक्ट त्यांना इलेक्टिव्हमध्ये दिलाय. मग ACN सब्जेक्टचा सगळा बेस हा कशामध्ये बाळांनो, या डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क. आणि त्याच्यामधले पण ह्या युनिट नंबर 4 मध्ये काय होतं बघा, लक्षात घ्या. 5व्या सेमिस्टरला मुलं क्लास लावायचं म्हणतात, आम्हाला ACNचा क्लास लावायचा आहे. मग ACNचा क्लास लावायला काहीच प्रॉब्लेम नाही. OSI मॉडेल काय हेच पोरांना माहिती नसतं. त्याचे लेअर कोणते कोणते, त्या प्रत्येक लेअरचं काम काय. कारण की तुम्हाला जर समजा बेसिक डेटा कम्युनिकेशन जर कळलं तर तुम्हाला ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क कळेल. तुम्हाला हा जर समजा बेस सब्जेक्टच नाही कव्हर झाला तर ACN काय कळणार बाळांनो. तर त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं कॉलेजमध्ये पण चौकशी करा की आपल्याला इलेक्टिव्ह सब्जेक्ट कोणता होता. आणि जर ACN सब्जेक्ट असेल तर 100% हा सब्जेक्ट या सेमला प्रिपेअर करा. नाहीतर 6व्या सेमिस्टरला 5व्या सेमिस्टरला ACN इतका भयंकर सब्जेक्ट असतो बाळांनो. या सब्जेक्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. मग त्याच्यानंतर मग याच्यामध्ये नेटवर्क टोपोलॉजी हे सोपं युनिट आहे. याच्यामध्ये काय नाही, टोपोलॉजी कोणत्या, स्टार म्हणजे काय, मेश म्हणजे काय, ट्री टोपोलॉजी, हायब्रिड टोपोलॉजी वगैरे बघायच्यात. सो बेसिकली थोडा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. ठीक आहे. एकदा जर समजा व्यवस्थित तुम्हाला जर कन्सेप्ट कळला आणि थोडीशी थेरी तुम्हाला कळली तर ह्या सब्जेक्टमध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क पडतात. लक्षात घ्या, मी आउट ऑफ मार्क पडतात कधी म्हणतो, जर पडलेले असतील तर. सो याच्या आधी पडलेत म्हणजे आत्ता सुद्धा आपल्याला पडू शकतात. जावा, मायक्रो, DCC तिन्ही सब्जेक्टमध्ये. आता याच्यामध्ये अजून एक बाळांनो कोणता सब्जेक्ट येतो तुमचा, पायथन म्हणून एक सब्जेक्ट येतो. पायथन प्रोग्रामिंग हा एक सब्जेक्ट आहे बाळांनो. तर पायथन प्रोग्रामिंगमध्ये काय नाही आहे की जसं आपलं Cचं प्रोग्रामिंग होतं त्याच टाईपमध्ये पायथनचं प्रोग्रामिंग असणार आहे. म्हणजे एक लँग्वेज आहे, जशी C प्रोग्रामिंग तशीच पायथन प्रोग्रामिंग आहे. आणि IT वाल्या स्टुडंटसाठी जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला आहे त्यांना हा सब्जेक्ट आहे कोणता, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी.
मग इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये की ज्यावेळेला आपला डेटा ट्रान्समिट होतो सिक्युरिटी कशी द्यायची, अटॅकचे टाईप कोणते कोणते आहेत, 2 टाईप सांगितले होते मी, ॲक्टिव्ह अटॅक आणि पॅसिव्ह अटॅक, डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. त्याच्यानंतर मग मालवेअरचे टाईप्स कोणते कोणते आहेत, व्हायरस म्हणजे काय, वर्म म्हणजे काय, ट्रोजन हॉर्स म्हणजे काय, स्पायवेअर म्हणजे काय, हे सगळे कन्सेप्ट आहेत. त्याच्यानंतर परत अजून तुम्हाला या ठिकाणी अजून युजर ऑथेंटिकेशन आणि ॲक्सेस कंट्रोल, म्हणजे तुम्ही बायोमेट्रिक पासवर्ड जसं तुम्ही फिंगरप्रिंट लावता मोबाईलला, ठीक आहे, कधी कधी तुम्ही बघितलं असेल की ते मोठे मोठे लॉकर असतात, त्याच्यावर तुम्ही ते हात ठेवल्यानंतर तुमचा बायोमेट्रिक फिंगरप्रिंट तो ॲक्सेप्ट करतो. कधी कधी रेटिना स्कॅन केले जातात. मग हे कसं केलं जातं, हे सगळे सिक्युरिटीचे वेगळे वेगळे मेथड्स आहेत. मग त्या कोणत्या कोणत्या हे आपल्याला बघायचं आहे. क्रिप्टोग्राफी म्हणजे काय, तर कुठलाही एखादा ज्यावेळेला आपण मेसेज सेंड करणार तर त्या मेसेजला तो कन्वर्ट करणार दुसऱ्या कुठल्या तरी मेसेजमध्ये, मग याला म्हणणार आपण क्रिप्टोग्राफी. मग 2 टाईप आहेत, प्लेन टेक्स्ट आणि सिफर टेक्स्ट, असे 2 कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर परत पुढं तुम्हाला इन्क्रिप्शनचे अल्गोरिदम कोणते कोणते आहेत, हे सुद्धा अल्गोरिदम तुम्हाला डिग्रीला लागतील बाळांनो, म्हणजे डिग्री लेवलचे अल्गोरिदम तुम्हाला IT ला दिलेले आहेत या सेममध्ये. त्याच्यानंतर मग सायबरचे लॉज कोणते कोणते आहेत, इंटरनेट सिक्युरिटी कशी प्रोव्हाइड केली जाणार. सो बेसिकली थोडासा थेरॉटिकल टाईपचा हा सब्जेक्ट आहे, ठीक आहे, ज्याला पाठांतराची थोडीशी आपल्याला गरज पडणार आहे. मग आता स्कीमबद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, तुमच्या जे सब्जेक्ट आहेत म्हणजे तुमची जी स्कीम सांगितली आत्ता या ठिकाणी, मग आता या ठिकाणी स्कीममध्ये बघा कोणते कोणते सब्जेक्ट आहेत तुमच्याकडं. सगळ्यात पहिले आपण अकॅडमिक कॅलेंडर बघितलं, CO आणि CM वाल्यांसाठी बघू. पहिला सब्जेक्ट EES एन्व्हायरमेंटल स्टडीज, आणि तो सब्जेक्ट कशामध्ये बाळांनो, ऑनलाईनमध्ये. आता ऑनलाईन म्हटलं का पोरांना लगेच डायरेक्ट भोया अशा उंचवतात, ऑनलाईन नको ऑनलाईन नको. पण एक लक्षात घ्या, जसा तुमचा फर्स्ट इयरचा बेसिक सायन्स होता त्या टाईपचा हा सब्जेक्ट नाही. या सब्जेक्टला कुठल्याही प्रकारच्या क्लासची गरज पडत नाही. उगीच फालतूसारखे क्लास घ्या करत बसू नका. या सब्जेक्टसाठीच्या ज्या काही PDF आहेत बाळांनो, आता 3rd इयरला सुद्धा हा सब्जेक्ट आहे, आत्ता होता फर्स्ट सेमला, EST नाव होतं त्याचं, एन्व्हायरमेंटल स्टडीज, ऑनलाईनच होता. आणि त्यांना मी एक PDF दिली होती MCQची, सगळेच्या सगळे क्वेश्चन्स त्याच PDF मधले आले, कुठलाच क्वेश्चन अल्टर झाला नाही. ॲडव्हान्स जावा आणि EST असे 2 सब्जेक्ट MCQ मध्ये होते, आणि 2ही सब्जेक्टचे सगळे क्वेश्चन्स हे पूर्ण आणि पूर्ण कशामधले आलेत बाळांनो, ते PDF मधले. सो तीच PDF तुम्हाला रेफर करायची, वेगळं काहीही करत बसायची गरज पडणार नाही. एवढे क्वेश्चन्स मात्र त्या PDF मधले असतील तेवढे मात्र आपल्याला पहिल्यापासून सुरू करायचे. मग CO CM वाल्यांसाठी सब्जेक्ट कोणते कोणते कंडक्ट केले जातील, मी आता फक्त सब्जेक्ट कोणते कोणते घेणार ते सांगतो. एक म्हणजे जावा प्रोग्रामिंग, दुसरा म्हणजे डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क, आणि मायक्रो प्रोसेसर. कारण की या 3ही सब्जेक्टला बाळांनो थिअरी आहे, 70 मार्काचा थिअरी पेपर असणार आहे. पायथन प्रोग्रामिंगच्या तुम्हाला रेकॉर्डिंग्स मिळतील, लक्षात घ्या. पायथन प्रोग्रामिंग जर कोणाला इंटरेस्टेड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतील. का बरं, कारण की पायथन प्रोग्रामिंगला परत इथं तुम्हाला 50 मार्काचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे, कळलं. हे UI म्हणजे युजर इंटरफेस डिझाईन, ह्याच्याकडे मात्र काय बघायची गरज नाही. जसं आपण ते WPD वगैरे बघितलं होतं, वर्कशॉप प्रॅक्टिस बघितलं होतं फर्स्ट इयरला, त्या टाईपचा हा सब्जेक्ट आहे. सो याच्याकडे, या सब्जेक्टकडे अजिबात डोकं लावायची गरज नाही, ESTचं डोकं लावायची गरज नाही. तुम्हाला हे 4 सब्जेक्ट जे सांगितले मी, जावा, डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क, मायक्रो आणि पायथन, या 4 सब्जेक्टकडे तुम्हाला फोकस करायची प्रॉपरली गरज आहे, ठीक आहे. कम्प्युटर नंतर मग अजून IT वाल्यांसाठी सेम आहे बाळांनो. परत ESTचं तुम्हाला डोकं लावायची गरज नाही आहे, हा IoT सब्जेक्ट आहे, याचं डोकं लावायची गरज नाही. मग सब्जेक्ट कोणते करणार, जावा प्रोग्रामिंग, डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, आणि त्यानंतर पायथन प्रोग्रामिंग. म्हणजे तुमच्यामध्ये आणि कम्प्युटरमध्ये फरक काय आहे, तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीच्या ऐवजी त्यांना मायक्रो प्रोसेसर आहे, तुम्हाला इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. पण मायक्रो प्रोसेसर हा सब्जेक्ट ऑलरेडी तुमचा झालेला आहे. सो IT वाल्यांसाठी पायथन प्रोग्रामिंग म्हणून सब्जेक्ट आला. मग हे 4ही सब्जेक्ट कंडक्ट केले जातील. आणि त्यानंतर AIML म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, तर यांच्यासाठी कोणते सब्जेक्ट कंडक्ट केले जातील, जावा प्रोग्रामिंग, त्याच्यानंतर DCN डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क, आणि मायक्रो प्रोसेसर. मग ह्यापैकी कोणते कोणते सब्जेक्ट लाईव्ह होतील हे सांगतो. एक म्हणजे तुमचं जावा प्रोग्रामिंग, दुसरा म्हणजे डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क, आणि तिसरा म्हणजे मायक्रो प्रोसेसर. हे 3 सब्जेक्ट तुमचे लाईव्ह क्लासमध्ये घेतले जातील, लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सेमला आपल्याला वेळेचं बंधन आहे, आणि कमीत कमी वेळेमध्ये सिलेबस कव्हर करायचा आहे. मग निस्ता सिलेबस कव्हर करायचा आहे म्हणजे काय की हां ठीक आहे, जावा हा मायक्रो प्रोसेसरमध्ये काय, आणि हे आर्किटेक्चर आहे, आणि हे फ्लॅग हे कशासाठी नाही, हे असंच असते. कॅरी फ्लॅग म्हणजे काय नाही, कॅरी जनरेट झाली तर कॅरी फ्लॅग, साईन फ्लॅग म्हणजे असाच, ऑक्झिलरी फ्लॅग म्हणजे AF, हे असं तुम्हाला सांगून जमणार नाही. कारण की तुम्हाला परत डिग्रीला गेल्यावर मायक्रो कंट्रोलर येईल,
मग त्या मायक्रो कंट्रोलरचा बेस तुमचा मायक्रो प्रोसेसरमध्ये झाला पाहिजे. जावावर ॲडव्हान्स जावा आहे, मॅड आहे, हे सब्जेक्ट डिपेंड आहे. मग जावा सुद्धा तुमचा परफेक्ट झाला पाहिजे. मग ह्या हिशोबाने आपण काय करू बाळांनो, प्रयत्न करू. मग आता परत रिझल्टबद्दल सांगायचं झालं, तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. ठीक आहे, 70 पैकी 70 हे आलेच पाहिजेत, 100 पैकी 100 आलेच पाहिजेत. मागच्या वर्षीचा रिझल्ट जर थोडा अनुभवला, ठीक आहे, रिझल्टमध्ये थोडेसे चेंजेस आहेत का, कारण की हा जो स्टुडंट होता यश म्हणून, रिचेकिंग नंतर त्याचे मार्क वाढले, तो 96 पॉईंट समथिंग पुढे गेला, म्हणजे 96.97च्या आसपास गेला. म्हणजे हे टार्गेट जर आपलं असेल बाळांनो 96-97चं, तर मग कुठेतरी आपण अपेक्षा ठेवू शकतो की आपल्याला PICTला, COEPला किंवा VJTIला ह्या कॉलेजेसला जाता येईल. आणि जर आपण टंगळमंगळ केली मग काही उपयोग होणार नाही. कारण काही काही विद्यार्थी इतका अभ्यास करताय बाळांनो, आजच्या दिवशीपासून अभ्यासाला सुरुवात करा. वेळ कुठल्याही परिस्थितीत वाया घालू नका, कारण वेळ जर वाया घातला बाळांनो तर काहीच अर्थ नाही राहायचा. याच्यामध्ये परत मग आता बाळांनो लेक्चर कसे कंडक्ट करायचे तुम्हाला माहिती आहे, डेमो सेशन अटेंड कसे करायचे, की हा प्ले स्टोरवरून आपला ॲप डाउनलोड करून तुम्हाला काय करायचं आहे, ₹1 जो कोर्स आहे हा बऱ्याच जणांनी ऑलरेडी परचेस केला आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्हाला काय करायचं, जॉईन करायचं आहे. ठीक आहे, नसेल तुम्हाला माहिती कसं जॉईन व्हायचं तर मला पर्सनली मेसेज टाका. जो नंबर आहे माझा डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देतो, कोणता नंबर आहे तो, यूट्यूबवर पण व्हिडिओ येऊन जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये तो नंबर, ग्रुपची लिंक सगळं येऊन जाईल. पण तोपर्यंत तुम्हाला डेमो करायचे असतील तर तुम्ही ह्या कोर्समध्ये तुम्ही डेमो करू शकता. ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी डेमो केलेले आहेत. ठीक आहे, मग आता हे सगळं झालं बाळांनो. आता मात्र अभ्यासाला वेळ वाया घालवू नका, की टाइमपास करतो मग कसं होईल काय, अजिबात नाही. उद्यापासून ॲक्च्युअलमध्ये जावा प्रोग्रॅमिंगचा सिलेबस सुरू होईल. मग आम्ही टाइमपास करतो, हे करतो, हे धंदे मात्र काही करू नका. ठीक आहे, अजून काय सांगायचं बघा, लक्षात घ्या. मागच्या सेमिस्टरला 700-750 आसपास काहीतरी विद्यार्थी होते बाळांनो. ठीक आहे, ज्यांनी क्लास जॉईन केले ते. यावेळेला जर तुम्ही फक्त डेमो जरी बघितले, या ठिकाणी फक्त डेमो जरी व्यवस्थित बघितले, डेमोचा जर कोर्स बघितला आपला सेकंड इयरचा, हा, तर याच्यामध्ये आत्तापर्यंत जे एनरोल झालेले स्टुडंट्स आहेत ते 1274 ह्या ठिकाणी दिसतील तुम्हाला. 1274 एवढे विद्यार्थी डेमोसाठी एनरोल झालेत. आज पहिलंच लेक्चर आहे. मागच्या वर्षी तुम्ही ऑब्झर्व केला असेल की सुरुवातीला 400-450 विद्यार्थी होते, मग ते हळूहळू 500, 550, 600, 650, 700, 750 पर्यंत गेले. यावेळेला जे स्टुडंट एनरोल झालेत त्या एनरोलचाच आकडा 1274 आहे डेमो सेशनसाठी, आणि हळूहळू हे स्टुडंट्स वाढत जातील. मग मागच्या वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय चुका केल्या बाळांनो, काय काय सांगतो. एक तर काही काही लेट क्लास जॉईन केले. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की मित्रमैत्रिणींच्या भरोशावर, की मग ती मला ॲक्सेस देईल, मग नंतर मी असं करल. शेवटी मग निम्म्यानी काही काही जणांनी काय केलं, निम्मापर्यंत क्लास केला, त्यानंतर ते क्लास स्किप केले. सेकंड इन्स्टॉलमेंटची वेळ आली, जाऊ दे मग मरू दे, कुठं पैसे घालवायचे, आणि मग आम्ही सेल्फ स्टडी करतो, आणि मग पार बॅकलॉग लागायला लागल्यावर मग मला म्हणे सर मग आता ॲक्सेस घेतलं चालेल का, काय उपयोग आहे बाळांनो त्याचा. असे उद्योग या सेमिस्टरला करू नका. जे नवीन विद्यार्थी आहेत, आता मागच्या वेळेला मी तुम्हाला काय केलं होतं, ग्रुपमध्ये मेसेज टाकला होता बाळांनो व्हॉट्सअपच्या, जर तुम्हाला आठवत असेल की पेपर कसे गेले. ठीक आहे, तुम्ही मला एवढा जीव लावता म्हटल्यानंतर मला तुम्हाला जीव लावणं गरजेचंच आहे, काही जरी झालं तरी, है ना. त्याच्यामुळे मागच्या सेमिस्टरला ज्यावेळेला मी तुम्हाला मेसेज टाकला होता बाळांनो की पेपर कसा गेला म्हणून, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला बरेच रिप्लाय दिले होते. DSUच्या पेपरचं तुम्ही टेन्शन घेतलं होतं की पेपर कसा जाईल, आणि असे क्वेश्चन विचारतील का, आणि तसे विचारतील का. मी त्यावेळेला पण वरडून सांगितलं होतं की याच्या पलीकडं कुठलाही क्वेश्चन येणार नाही, नोट्सच्या पलीकडं कुठलेच क्वेश्चन येणार नाही. पण तुम्ही मात्र ऐकलं नाही. तुम्ही वेगळीकडूनच अभ्यास करतो, याच नोट्स बघतो, त्याच नोट्स बघतो, काही त्याचा उपयोग झाला नाही. अख्खा पेपर नोट्समधला आलता DSUच्या बाबतीत पण. मग ज्यावेळेला मी तुम्हाला विचारलं बाळांनो की सगळेच्या सगळे क्वेश्चन्स आलते का, पेपर कसा गेला, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिप्लाय तेच होते की गुड सर, गुड, एक्सलंट गेला, एक्सलंट, माइंड ब्लोईंग, आउटस्टँडिंग, त्याच्यानंतर सो गुड, सगळे क्वेश्चन नोट्समधलेच आले, इझी होता पेपर, एक्सलंट, त्याच्यानंतर परत व्हेरी गुड, थँक्यू, म्हणजे खतरनाक गेला सर. आता खतरनाक नक्की कसा गेलाय काय माहिती, मे बी चांगला गेला, हसून म्हणतोय म्हणून ठीक आहे. त्याच्यानंतर खूप चांगला गेला पेपर सर, मस्त होता पेपर, छान गेला सर, खूप इझी होता. म्हणजे या ठिकाणी परत आउट ऑफ मार्क्स फिक्स. म्हणजे या ठिकाणी बाळांनो काय होतंय की जर समजा तुम्ही नोट्स परफेक्ट करा, नोट्सच्या पलीकडे कुठलाही क्वेश्चन येणार नाही. कळलं, हे तुम्हाला एक्सलंट, व्हेरी गुड, छान गेला, ब्रिलियंट, भारी गेला. कारण काय होतं बाळांनो, तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं केलं तरी चालेल. एक्सलंट सर, सगळे क्वेश्चन कुठून आले होते, नोट्समधले चालते. 50 वेळापासून बोंबलत आलोय बाळांनो, नोट्सच्या पलीकडे काही येणार नाही. कळलंय नक्की. त्याच्यानंतर तुमच्यामुळं, हां ठीक आहे चालतं, हे जाऊ द्या, मदत झाली तुमच्यामुळं, ठीक आहे, पेपर छान गेले, 1 नंबर गेला. त्याच्यानंतर आता हे थोडे DMSचे क्वेश्चन्स आपले आहे ना,
अजून बरेच काही काही होते बाळांनो. तुमच्यामुळे DSY स्टुडंट्सला पेपर छान गेला सर, नोट्समधलं आलं होतं, थँक्यू व्हेरी मच. तुमच्या आशीर्वादाने पुढचे पेपर चांगले जावोत. 100% बाळांनो. पहिलं सेमिस्टर तर झालं, सेकंड सेमिस्टर पण तुमचं असंच जाईल याची मी गॅरंटी देतो, लक्षात घ्या. फर्स्ट सेमिस्टरचे जसे पेपर तुम्हाला गेले त्याच टाईपचे सेकंड सेमिस्टरचे पेपर तुम्हाला जातील. इव्हन OOPचा पेपर झाल्यानंतर पण विचारलं होतं, बरेच म्हटले सर इझी गेला होता, सगळे क्वेश्चन्स नोटमधलेच होते. हे OOPचे क्वेश्चन पेपर नंतर सुद्धा सांगितलं होतं बाळांनो. ठीक आहे. काही काही विद्यार्थ्यांनी व्हेरी गुड मस्तपैकी कविता केल्या. ॲरो कम्प्युटर अकॅडमी आपलं, अक्षय सरांचं मार्गदर्शन खास आलं. शिका मी तुमच्याकडे, सपने होतील साकार, जरा थोडे पुढे. MSBTचा पेपर गेला सोपा, सर्व प्रश्न होते, काही नाही टेन्शनचा धोका. अक्षय सरांच्या आशीर्वादाने गेला पेपर सगळा चांगला. ज्ञानाची ही वाळवी नवा आरंभ, ॲरो क्लासेस बनवा उत्तुंग शिखराचा शंभ. असे म्हणजे मला लिटरली सांगतो बाळांनो, या अख्ख्या म्हणजे तुमचे मेसेज ज्या वेळेला बघितले बाळांनो, मला इतकं बरं वाटलं आणि मलाच इतका उत्साह आला. तर ह्या सेमिस्टरला बाळांनो आपण 100% काय करूत, जावा झाला, मायक्रो झाला, DCC झाला, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी झाला आणि पायथन झाला, या सब्जेक्टकडे इतकं प्रॉपर जाऊत बाळांनो. ठीक आहे. 3 सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले की लाईव्हमध्ये होतील, जावा, मायक्रो आणि DCC. पायथन मात्र तुम्हाला रेकॉर्डिंगमधून मिळेल आणि त्यानंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हा सब्जेक्ट मात्र तुम्हाला कशामध्ये मिळेल, रेकॉर्डिंगमध्ये मिळेल. आलं लक्षात. तर या सेमला बाळांनो टंगळमंगळ करू नका. ठीक आहे. अजूनही तुम्हाला माहिती असतील काय की बरेच क्लासेसचे डेमो चालू असतील, सगळं चालू असेल, बिंदास करा. पण हे लेक्चर मात्र कुठल्याही परिस्थितीत मिस करत जाऊ नका, लक्षात. कारण की ते जर झालं नाही तर काही उपयोग होणार नाही बाळांनो, कळलं. हे एवढे स्टुडंट ज्या ती, आणि मेन म्हणजे लक्षात घ्या, फ्री असतं तर मान्य आहे मला, कोणी उठतं जॉईन होतंय. आता या ठिकाणी 1-1 रुपयाचा कोर्स असून सुद्धा 1274 विद्यार्थ्यांनी काय केलंय, कोर्स जॉईन केलाय डेमोचा. आणि हळूहळू ही संख्या वाढते. तुम्ही मागच्या सेमिस्टरला बघितलंय, तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज पडणार नाही. सो एवढं मात्र तुम्हाला मी विश्वास देतो की जावा, मायक्रो, DCC, पायथन आणि त्याचबरोबर तुमचा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, हे 5ही सब्जेक्ट मी इतके परफेक्ट करून घेईल की तुम्हाला ह्या सेमिस्टरमधले कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही. ह्या सेमिस्टरला वेळ कमी आहे, खूप जास्त दिवस डेमो सेशन ठेवता येणार नाही. 9 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेपर्यंत मॅक्स टू मॅक्स. 10 तारखेनंतर ऑफिशियल बॅच सुरू होईल. डेली 2-2 लेक्चर व्हायला सुरुवात होतील. जावा, मायक्रो डेली होईल. DCCचं लेक्चर सॅटर्डे संडे होईल. क्लास टेस्टच्या आधीपर्यंत तुमचा क्लास टेस्टचा सिलेबस कव्हर झालेला असेल, काळजी करू नका. तर समजा कुठलाही एक सब्जेक्ट घेतला बाळांनो, एक सब्जेक्ट जर कुठलाही घेतला तर त्या ठिकाणी त्याची फी राहील 2000 रुपये. कुठलाही एकच सब्जेक्ट जर घेतला तर, ठीक आहे. 2 सब्जेक्ट जर घेतले, 2 सब्जेक्ट म्हणजे तुम्ही जावा आणि मायक्रो प्रोसेसर घेतला तर त्या सब्जेक्टची फी राहील 3500 रुपये. 3 सब्जेक्ट जर घेतले तर त्या ठिकाणी राहील 4500, 4500. म्हणजे या ठिकाणी कळत आहे तुम्हाला, थोडी थोडी फी कमी होती. 2 सब्जेक्ट लावले 3.5, 3 सब्जेक्ट लावले 4.5, म्हणजे मागच्या वेळेसारखंच आहे. 4 सब्जेक्ट जर लावले तर 4 सब्जेक्टची फी होणार आहे बाळांनो तुमची 5500. यावेळेला काही मी 6000 केली नाही आहे, कारण की याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की पायथन मी पूर्णपणे सुरुवातीपासून तुम्हाला कशामध्ये देतोय, रेकॉर्डिंगमधून देतोय. आणि लक्षात घ्या, रेकॉर्डिंग म्हणजे ते टाइमपास रेकॉर्डिंग नाही येतं. तुम्हाला वाटत असेल काही रेकॉर्डिंग केलेत आणि पाठवलेत, असल्या रेकॉर्डिंग नाही, ॲक्च्युअलमध्ये सिलेबस घेतलेल्या लेक्चरच्या रेकॉर्डिंग आहेत बाळांनो. सो या ठिकाणी 4 सब्जेक्ट, कुठलाही एक सब्जेक्ट लावला 2000, 2 सब्जेक्ट लावले 3500 रुपये, 3 सब्जेक्ट लावले 4500 आणि 4 सब्जेक्ट लावले तर 5500. तुम्ही 2 इन्स्टॉलमेंटमध्ये फी पे करू शकता. पण फीज पे कशी करायची याच्याबद्दल आपण जे लास्टवाला लेक्चर असेल बाळांनो ॲडमिशन प्रोसेसचं, त्यामध्ये आपण डिस्कस करूयात. आता त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायला नको. आता आपण तुम्ही पहिले डेमो बघा, तुम्हाला डेमो कसे वाटतायत, तुम्हाला लेक्चर प्रॉपर कळत आहेत का, सिलेबस कळतोय का, आणि त्याच्यानंतर काय करूत बाळांनो, आपण या फी स्ट्रक्चरकडे जाऊयात. एन्व्हायरमेंटल स्टडीज ह्या सब्जेक्टच्या तुम्हाला MCQs हे सगळेच्या सगळे, तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घ्या, प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या MCQ मी प्रोव्हाइड करणार, लक्षात घ्या, काळजी करू नका. EVSच्या नोट्स मात्र तुम्हाला, नोट्स म्हणण्यापेक्षा हे देऊन टाकल मी तुम्हाला, काय PDF जी असेल MCQची तुम्हाला देऊन टाकल. उद्याचा टायमिंग बाळांनो 6 वाजता. निकिता चलो, वन्स अगेन तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदाचं, भरभराटीचं जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. बाय बाळांनो, बाय.